चांगला खेळाडू आहे. या देखील खेळाडूची ओळख त्याने निर्माण केली या स्पर्धेमध्ये देखील. यावेळेस पंचांकडे पुन्हा एकदा अपील भरपूर उत्साहाने मागितले, परंतु अपीलला फेटाळून दिलं. आमचे ऑफिशियल पंच जर आपण पाहिले तर संतोष सर आणि उमेश सर खूप खूप आभार व्यक्त करावे लागतील. सकाळपासून उत्तम रित्या पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आज संपूर्ण दिवसभर त्यांचं हे सहकार्य ऐरवी प्रीमियर लीग 2025 कशा पद्धतीने यशस्वी होईल त्यासाठीच आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल नंबर 1 आहे. इथून पुढे प्रवास असेल तो म्हणजे थेट फायनलमध्ये दाखल होण्याचा. या संघामध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर जो संघ पराभूत होईल त्या संघाला एक संधी दिली जाईल खेळण्यासाठी. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट आर्म जॅक केलाय. डीप मध्ये शॉट्स केलेला दूरवरतून क्षेत्ररक्षक येतात प्रचंड वेगाने. एक धावसंख्येसाठी कॉल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिले षटक आहे महत्वाचं आहे. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती महेशच्या अगदीच प्रवीणने एक षटकार लगावला, परंतु त्याला परतवलं डगआउटच्या दिशेने. हो यावेळेस मात्र खडे खडे कॉपी बुक स्टाईल मध्ये ऑन साइडला फटका दमदार आहे. बॅट्समन आपण पाहतोय तो देखील चमत्कार करतोय. येतोय हा षटकार 6 या धावसंख्येसाठी. निलेश अप्रतिम फटका आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 13 या आकड्यावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. शेवटचा बॉल आणि अंतिमचा बॉल तो देखील अगदी प्रेक्षकांच्या भेटीला. नो बॉल त्यावरती या षटकार म्हणजे तब्बल बोनस भेटलाय. 7 टोटल 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात म्हणजे टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 ऑन स्कोरबोर्ड. नो बॉल आणि या फुटचा बॉल फ्री हिट म्हणजे संधी आहे पूर्णपणे मोठा फटका खेळण्याची. फक्त झेल पकडला तर नाबाद असेल. रनआउटच्या स्वरूपात मात्र फ्री हिट वरती परतावा लागेल. परंतु कशा पद्धतीने बॉलिंग केली जाईल. चला चेंडू पूर्व विनंती आहे. अंपायर्स आपल्याकडे जे चेंडू आहेत तेच आपण पूर्वा. चला मॅच बॉल आलाय. शेवटचा चेंडू फ्री हिट. अंतिमचा बॉल. या बॉलवरती प्रहार करण्याची संधी मिळाली. फ्री हिट आहे. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर पंचांनी दंडित केलंय. पंचांची असलेली तीक्ष्ण नजर थोडीशी गोलंदाजाला घातक ठरते, परंतु पंच त्यांची कामगिरी ही उत्तमरित्या पार पाडतात. ऑफिशियल पंच फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. शेवटचा बॉल अंतिमचा चेंडू आणि टीमचं टोटल 22 या आकड्यावरती. 22 धावा. हो यावेळेस व्हाईट बॉल परंतु फ्री हिट ही कंटिन्यू आहे. वारंवार आमचे पंच आमच्यापर्यंत सूचना कळवतात. टीमची धावसंख्या 23. अंतिमचा चेंडू खरं तर अचूक टप्प्यावरती टाकावा लागेल. सकाळच्या सत्रापासून महेश सामंतने प्रभावित केलं होतं गोलंदाजी करत असताना. यावेळेस पुन्हा एकदा दंडित केले. जवळजवळ या षटकामध्ये 3 नकारात्मक चेंडू आढळायला पाहायला मिळतात. ओव्हर स्टेप नो आहे म्हणजे जलद गती टाकण्याच्या प्रयत्नात कुठे ना कुठेतरी मात्र तुम्हाला दिलेली ती पॉपिंग क्रीजची रेखा ती ओलांडली तर तुम्हाला नक्कीच नो बॉल घोषित केला जाईल. तोच नो बॉल. टीमची धावसंख्या 24. 24 धावा. अजूनही शेवटचा बॉल अगदीच लिगली स्वरूपात पडणं खूप गरजेचं आहे. परंतु जर आपण पाहिले तर त्यासाठीचा चालू असलेला प्रयत्न गोलंदाज महेश सावंतच्या माध्यमातून नक्की आपल्याला पाहायला मिळतोय. आज एकंदरीत आपण पाहिले तर अनेक अतिथी मान्यवर आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आले. तो आता जसजसा दिवस पुढे सरकेल तसं अजून अनेक पाहुणे मंडळी येतील.
हो यावेळेस मात्र पॅडल स्वीप केलाय ऑन साइडला मोठा धमाका पंचांचा इशारा येईल येस इज मॅक्सिमम षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जवळजवळ एक षटका अखेरीस 30 या आकड्यावरती सगळ्यात महागडं षटक या षटकामध्ये भरपूर मार पडला जर आपण पाहिले तर निलेशने जवळजवळ 2 षटकार प्रवीणने 1 षटकार आणि त्यानंतर जर आपण पाहिले तर जवळजवळ राहुलने देखील 1 षटकार लगावलाय कौतुक करावं लागेल त्यानंतर आपण वळणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती काही पाहुणे काही खेळाडू आणि त्याचप्रमाणे काही डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित आमचे सन्माननीय डॉक्टर अंकुश यादव यांचा सन्मान आपण घेत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती ऐरोली सुपर किंग्सचे महत्त्वाचे खेळाडू डॉक्टर अंकुश यादव सर त्यांचा सन्मान आणि आमचे कॅमेरामॅन विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाचा कॅमेरा टर्न करायचं डॉक्टर अंकुश यादव सर कायमस्वरूपी संपूर्ण कामकाज सांभाळून क्रिकेटला देखील एक चांगलं प्राधान्य देत आलेत त्याचप्रमाणे आमचे परम मित्र डॉक्टर प्रशांत म्हात्रे सर त्यांचा देखील आपण हा सन्मान घेत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती कायमस्वरूपी नक्कीच आम्हाला प्रोत्साहित करत असतात षटकार आलाय संतोष गोलंदाजी मार्क वरती संतोष आहे त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर आमचे डॉक्टर श्रीकांत सर त्यांचा देखील आपण सन्मान करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती हे अनेक डॉक्टर्स आहेत आज प्रामुख्याने उपस्थित राहिलेत आणि क्रिकेटवरती त्यांचं असलेलं प्रेम हे कायमस्वरूपी त्यांनी दाखवले ऐरोली सुपर किंग्सच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात आणि या संपूर्ण डॉक्टरची टीम कायमस्वरूपी मात्र अगदीच उपस्थित असते खूप खूप आभार व्यक्त करावे लागतील आमचे डॉक्टर महेंद्र गोळे सर त्यांचा देखील सन्मान आपण घेत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती हो यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र थोडीशी मिसफील्ड होते परंतु 1 धावसंख्येसाठी कॉल आणि 1च धावसंख्या मिळणार आहे म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 या आकड्यावरती 38 धावा दुसरं षटक मार्गस्य अजूनही 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल खूप खूप आभार असतील संपूर्ण मान्यवर संपूर्ण अतिथी प्रामुख्याने उपस्थित राहिलेत यावेळेस सबनाट वेग तितक्याच वेगाने बॅटचा फेस ओपन केलेला होता बॅटचा फ्लो देखील अप्रतिम पाहायला मिळाला परंतु संतोष मजबूत खांदा सडपातळ असं हे बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते परंतु त्या बॉडी लँग्वेज मधून अगदीच वेगाने गोलंदाजी करतोय शेवटचे 2 चेंडू टीमची धावसंख्या 38 हो यावेळेस मात्र टायमिंग चांगले मिडलिंग चांगले नो लुक ओव्हर द बाउंड्री लाईन 6 धावा आणि षटकाराने स्वागत कोणाचं केलंय अर्थातच याच विभागातील संपर्क प्रमुख त्याचप्रमाणे बेलापूर विधानसभा नवी मुंबई ऐरोली विधानसभा प्रमुख आणि माजी नगरसेवक या विभागातील दिलखुलास असं व्यक्तिमत्व कायमस्वरूपी कार्य सक्षम आणि कार्यरत असणारं हे नाव आणि या करण मित्र मंडळाची अगदीच सुसज्ज असं एक क्रीडांगण या क्रीडांगणाची उपलब्ध करून देत असताना आमचे सन्माननीय पाहुणे अर्थातच मनोहर कृष्णा मडवी साहेबांचं या ठिकाणी हार्दिक असं सुस्वागतम होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांचं हे स्वागत केलंय निलेशने अर्थातच षटकाराने 6 धावसंख्येने टीमची धावसंख्या पुढे मुसंडी मारते जवळजवळ 44 या आकड्यावरती शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आमचे अतिथी आज संपूर्ण आयोजक कमिटी जर आपण पाहिली तर प्रामुख्याने सचिन भुजबळ त्याचप्रमाणे गिरीश आवटे कौतुक करावा लागेल आज या संपूर्ण आयोजक कमिटीच्या विनंतीस मान देऊन आज या ठिकाणी अगदीच दिलखुलास असं व्यक्तिमत्व याच ऐरोली परिसरातील कायमस्वरूपी कार्यरत आणि त्याचप्रमाणे माजी नगरसेवक म्हणून ज्यांचं कार्य राहिलं आणि या सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर ऐरोली विधानसभा त्याचप्रमाणे बेलापूर विधानसभा आणि त्याचप्रमाणे ऐरोली विधानसभा प्रमुख म्हणून ज्यांची ख्याती आणि संपर्क प्रमुख देखील म्हणून आपण त्यांना पाहतोय म्हणजे कुठल्याही घडामोडी कुठलीही गरज भासली तर नक्कीच आमचे सन्माननीय पाहुणे मनोहर कृष्णाजी मडवी साहेब आज प्रामुख्याने उपस्थित आहे त्यांना नक्कीच तुम्ही फक्त हाक दिलीत की हा माणूस अगदी देवासारखा उभा असतो आणि त्याच व्यक्तिमत्वाचं खरं तर हार्दिक असं सुस्वागतम होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे वेलकम सर आपलं देखील सहर्ष स्वागत ऐरोली प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं
या स्पर्धेचं. आज आपण पाहिलं तर त्यांचे चिरंजीव सन्माननीय करणदादा मडवी ते देखील उपस्थित राहिले या स्पर्धेच्या निमित्ताने. अगदीच त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. आज जर आपण पाहिलं तर सन्माननीय मनोहर कृष्ण मडवी साहेब उपस्थित राहिलेत. वेलकम सर. सरचे स्वागत आहे. अगदीच त्यांचं देखील क्रिकेटवरती असलेलं कायमस्वरूपी प्रेम हे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गप्रती गणेश कानडे. तर आमचे मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न होत असताना आमचे पाहुणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय मनोहर कृष्ण मडवी साहेब, खूप खूप आभार दादा. आपण आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच. टीमची धावसंख्या 44 आहे. 44. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गणेश कानडे. हो, यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक फक्त बघत राहतील. जर थोडेसे मागे असते तर डेफिनेटली अगदीच सुपरमॅन स्टाईल मध्ये हा झेल आपल्याला पाहायला मिळाला असता मोहन पवारच्या माध्यमातून, परंतु थोडेसे मात्र मागे पुढे असले. टीमची धावसंख्या आपण पाहिले तर अप्रतिम असं हे आयोजन. म्हणजे प्रत्येक षटकाची सुरुवात ही षटकाराने केली या दोन बॅटर्सने. यावेळेस फुल टॉस होती. टायमिंग चांगले, मिडलिंग चांगले, सक्सेसफुली लँड केलंय डगआउट मध्ये. ज्या ठिकाणी डीके टायटन्स या संघाचं डगआउट आहे त्याच ठिकाणी या बॉलला पाठवले. 6 या धावसंख्येसाठी टीमची धावसंख्या 56 या आकड्यावरती. 56 56 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक षटकार लगावणारा पहिला बॅट्समन प्रवीण ठरला होता, परंतु आता जर आपण पाहिलं तर दुसरा बॅट्समन राहुल सिंग ठरतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसातील दुसरी षटकारांची हॅट्रिक राहुल सिंगच्या माध्यमातून डीके टायटन्स या संघाचा बॅक टू बॅक 3 ऑन अ रो 6 धावा. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 62 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 62 धावा. सेमीफायनल नंबर 1. जर सेमीफायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर नक्कीच प्रयत्न करत आहे हा संघ एक चांगला टोटल उभा करण्यासाठी. डीके टायटन्स अगदीच अनेक अनुभवी खेळाडूची बांधणी असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फ्लिक केलंय मनगटाचा वापर, परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. मिळणार आहे फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 63 या आकड्यावरती. 63 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आज मोहन पवार जर आपण पाहिले तर अगदी उत्साही आहेत. जवळजवळ 2 मोठमोठे झेल त्यांनी पकडले, परंतु या मोमेंटला जर आपण पाहिले तर अलॉंग द ग्रास एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. बॅट्समन राहुलच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट. आणि टीमची धावसंख्या 64 या आकड्यावरती. आणि टीमचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती देखील प्रहार होऊ शकतो. आणि ज्याच्या मनगटात ताकद आहे, अगदीच ज्याचे फोरम्स अगदी स्ट्रॉंग आहे आणि ज्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे, तोच बॅट्समन स्ट्रायकर एंडला जवळजवळ मॅन ऑफ द मॅचचा सुपर डुपर हिरो निलेश. 64 धावा. अंतिमचा चेंडू. आणि अंतिमच्या चेंडूवरती देखील हात खुले करण्याची एक वेगळी संधी मिळाली, परंतु गणेश कानडे कशा पद्धतीने थांबवेल हे पाहावं लागेल. हो, यावेळेस मात्र जसा आम्ही प्रश्न केला आणि आमच्या प्रश्नांना उत्तर अशा पद्धतीने दिलंय आणि गणेश कानडेच्या अंतिमच्या बॉलवरती लगावलाय हा मोठा फटका. 6 या धावसंख्येसाठी. आणि षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जवळजवळ 70 या आकड्यावरती. 70 धावा. म्हणजे या षटकामध्ये जवळजवळ 4 मोठमोठे फटके आणि 2 सिंगल, म्हणजे तब्बल धावा आल्या 26. सगळ्यात महागडे षटक. जवळजवळ आपण पाहिलं तर पहिलं षटक ते देखील महागडं पडलं आणि तिसरं षटक ते देखील महागडं पडलं. दुसऱ्या षटकामध्ये संतोषने कुठे ना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नात आता मात्र हात खुले करण्याची संधी मिळाली राहुल आणि निलेशाला. गोलंदाजी मार्गवरती स्वतः टीमचा संघ मालक अर्थातच दिनेश. 4थं षटक आहे.
दिनेश आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यावेळेस फिंगर स्क्रोल केले पंचांचा इशारा येतोय डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे एक सिंगल. टीमची धावसंख्या 71 71 या आकड्यावरती. महत्वाची मॅच आहे त्यामुळेच भला मोठा डोंगर धावांचा उभा केला जातोय आणि आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी धावसंख्येचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतो डीके टायटन्सच्या माध्यमातून 71 धावा. 71. दिनेश लेफ्ट ओव्हर द अराउंड द विकेट. यावेळेस मात्र ऑन द राईज ओव्हर पिच बॉलला लवकर पिक केलंय आणि त्याला हुक देखील करत असताना धावा तब्बल बुक केल्यात 6. 77 धावा. 77. समोर एक उद्दिष्ट ठेवलंय ही सेमीफायनल खरं तर जिंकायची आहे आणि इथून थेट फायनल मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. परंतु त्या स्वप्नांना अगदी साकार करत असताना एक चांगला टोटल पहिल्या इनिंग मध्ये उभा करण्याचा प्रयत्न आहे. 14 षटक मार्ग असते पहिल्या 2 चेंडूवरती धावा आल्या 7 आणि टीमचा टोटल डीके टायटन्स या संघाचा 77. ओहो यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठा फटका. राहुल सेट ऑन अ फायर ज्याच्या बॅट मधनं आग होकणारी बॅटिंग. पाऊस जरी शांत असेल तरी सुद्धा धावांचा पाऊस पडायला सुरुवात या 2 खेळाडूंनी केलंय. एक गडी बाद झालाय आणि चांगली पार्टनरशिप राहिली ती म्हणजे जवळजवळ निलेश आणि राहुलची. म्हणजे प्रवीणने फक्त एक षटकार लगावला त्यानंतर संपूर्ण धावांचा आलेख पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न निलेश आणि राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या 83 या आकड्यावरती 83. यावेळेस दबाव भरपूर आहे प्रेशर भरपूर आहे त्यामुळेच मात्र लाईन मिस केली जाते. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 84 84. सगळ्यात मोठा धावसंख्येचा डोंगर पहिल्या इनिंग मध्ये उभा करायला सुरुवात केल्या. राहुल वैयक्तिक चांगल्या धावसंख्येवरती आपला खेळ साकारते परंतु आता पंच पुन्हा एकदा आमच्याकडे इशारा करतात हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. टीमची धावसंख्या 85 आकड्यावरती 85. 85 धावा. जर आपण पाहिलं तर राहुल वैयक्तिक जवळजवळ 41 या धावसंख्येवरती खेळतोय. त्याने चेंडू फेस केलेत 13 चेंडू फेस करत असताना 41 धावा. वेल बॅटिंग परफॉर्मन्स इम्प्रेस केलंय. घणागती प्रहार आणि हा बॉल अजून 6 धावा ऍड करत यामध्ये म्हणजे टोटल वैयक्तिक 47 आणि टीमचं टोटल पुढे सरकतंय ते म्हणजे जवळजवळ 91 या आकड्यावरती 91. चला चेंडू पुरवा. भरपूर चेंडू बाहेर गेलेत आणि भरपूर चेंडू आतमध्ये तुम्हाला टाकावे लागतील त्यामुळे चेंडू पुरवायचं विनंती आहे. आणि वैयक्तिक अर्धशतकासाठी जवळजवळ 3 धावा अजूनही शिल्लक आहेत परंतु या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावेल की काय हा खेळाडू हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु अनेकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी या खेळाडूला खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाठवले. राहुल सिंग. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील KL राहुलची बॅटिंग अक्षरशः झळकत असते आणि आता देखील लागोपाठचे 3 षटकार लगावले त्याने. नाव आहे राहुल सिंग. कौतुक करावं लागेल. डबल हॅट्रिक. ओहो यावेळेस अगदीच वेगवान चेंडू थोडासा मात्र चेंडू शरीराचा वेध घेतोय आदळतोय. वेग भरपूर होता उसळी देखील भरपूर ठेवली गोलंदाजाने. अर्थातच टीमची धावसंख्या जागेवरती स्थिरावत असताना पुढे सरकते ती म्हणजे 92 92 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. अंतिमचा चेंडू. आजच्या दिवसातील हाय स्कोर 92 धावा 92. बॅटिंग अप्रतिम आहे. टीमची मजबूती भरपूर आहे आणि कॅप्टनचा विश्वास या 2 फलंदाजांवरती. अंतिमचा बॉल तो देखील बॉल जाईल एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. राहुल सिंग आमच्या कॅमेरामध्ये तुमची बॅट वरती दाखवायचे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक जवळजवळ आपण पाहिलं तर 53 धावा घणाघाती बॅटिंग परफॉर्मन्स करत असताना राहुल सिंग आजच्या दिवसातील पहिला अर्धशतकीचा बादशाह आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने जवळजवळ आपण पाहिलं तर 1 नव्हे 2 नव्हे तर जवळजवळ 7 ते 8 मोठमोठे षटकार लगावले आणि त्या षटकाराने मात्र टीमची धावसंख्या अगदी जलद गतीने पुढे सरकते 98 या आकड्यावरती. म्हणजे शतक पूर्ण होण्यासाठी संघाचं
अजूनही 2 धावसंख्येची आवश्यकता असेल म्हणजे आजच्या दिवसातील सगळ्यात मोठा धावसंख्येचा डोंगर कोणी उभा केला असेल ना, नाव आहे, टीम आहे डीके टायटन्स हा संघ. 98 धावा आतापर्यंत संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक म्हणजे शेवटच्या षटकातील अजूनही 6 चेंडू पडणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये टीम जान औषधी ज्या प्रकारे माइंडसेटने उतरली होती अगदीच त्या गोष्टीचा आता मात्र या ठिकाणी वापर केला जात नाहीये. कुठे ना कुठेतरी मात्र मिसअंडरस्टँडिंग झाली, कुठे ना कुठेतरी मात्र बॉलर हे थोडेसे मागडे पडले. म्हणजे राजादादा दुपारचं जेवण झाल्यानंतरचा हा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु हरकत नाहीये, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अगदीच दुसरी इनिंग देखील अजून खेळायची आहे टीम जान औदेशी या संघाला. अर्थातच नियम आहे, कारण की पहिले 3 षटक मध्ये तुम्हाला 50+ खेळाडू उतरावा लागेल. अर्थातच बॉलिंग टाकते म्हणजे हरकत नाहीये. 98 धावा 98. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती कुणाल. ओहो, हा बॉल देखील आणि आता राहुल आणि त्याला साथ देत असताना निलेश तो देखील थांबत नाहीये. अगदी वादळ आले कोणाचे डीके टायटन्स या संघाचं. तब्बल 104 धावा या स्पर्धेमध्ये. एकदा बॅटिंग आवडली असं जोरदार टाळ्या होऊन जातात डीके टायटन्स या संघासाठी. जवळजवळ 4.1 अशा स्थितीमध्ये 104 धावा लागवल्यात, कौतुक करावं लागेल. शेवटचं षटक आहे. फिंगर स्क्रोल केले, गती थोडीशी कमी केली, लवकर बॅट वरती आली. येतोय डॉट. अंतिमचं षटक. अजूनही अंतिमचे 4 चेंडू पडणं बाकी आहेत. शेवटच्या 4 बॉलवरती देखील प्रहार केला जाईल, परंतु मॅच ही मात्र रंगतदार होईल डेफिनेटली, त्यामध्ये काही शंका नसणार आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका पुन्हा एकदा खेचायचा आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. राहुल सिंगने त्याचं काम मात्र पूर्ण केलं. वैयक्तिक 53 धावा लगवल्यात, परंतु या मोमेंटला जर आपण पाहिलं तर शांत ठेवले निलेश याला. जर आपण पाहिलं तर 1 षटकार आला, त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. अजूनही 3 चेंडू पडणं हे खूप गरजेचं आहे. हे चेंडू खूप महत्वाचे आहेत. स्टेप आउट होऊन अगदीच तुमच्या नेतृत्वासाठी वय नाही, क्षमता आणि सामर्थ्य असायला हवं, आणि ते क्षमता आणि ते सामर्थ्य या खेळाडूकडे आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण नाव आहे निलेश. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 110. अजूनही 2 चेंडू पडणं खूप गरजेचं आहे. 110 धावा लागल्यात आणि निलेशच्या अर्धशतकासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. ओहो, यावेळेस फिंगर स्क्रॉल केले, फॉलो थ्रू मधून अगदीच गोलंदाज येण्याच्या प्रयत्नात, आणि आता क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू अडवलाय. 1 धाव त्यावरती कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 111 म्हणजे ट्रिपल एक्का, आणि एक्काचा बादशाह म्हणून नक्कीच आपण आता पाहणार आहोत टीम डीके टायटन्स या संघाकडे. ट्रिपल एक्का. ओहो, यावेळेस काय घडतंय? अर्थातच शेवटच्या मोमेंटला चेंडू साथ देईल का साथ सोडेल हे पाहावं लागणार आहे. शेवटचं षटक आहे. पंचांचा निर्णय काय येईल, पंचांचं डिसिजन काय येईल, त्यांच्या निर्णयाशी आपण ठाम राहणार आहोत. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 1च धाव अंपायर. येस, म्हणजे टीमची धावसंख्या 112 आणि जिंकण्यासाठी 113 या धावसंख्येची गरज असणार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात टीम डीके टायटन्स या संघासाठी. या स्पर्धेमध्ये जवळजवळ पहिल्या 5 षटकांमध्ये 112 धावा लागवणारा पहिला संघ या स्पर्धेमध्ये ऐरोली प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 1चा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर आपण पाहिले तर त्यामध्ये अर्धशतक राहुल सिंगच्या माध्यमातून आणि त्यांना साथ देत असताना निलेश, आणि जर आपण पाहिले तर तानाजी, त्यांचे देखील आम्ही कौतुक करणार आहोत या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने. नेक्स्ट मॅच साठी नक्कीच आपण वळूया, परंतु आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे मान्यवर सन्माननीय जर आपण पाहिले तर संपर्क प्रमुख ऐरोली विधानसभा, बेलापूर विधानसभा, त्याचप्रमाणे नवी मुंबईमध्ये देखील ज्या नावाची ख्याती आणि ज्या नावाची ओळख अगदी घेतली जाते, आणि जर आपण पाहिले तर ऐरोली परिसरामध्ये सन्माननीय मनोहर कृष्णा मडवी साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करत आहोत. एकंदरीत आपण पाहिलं तर दिलखुलास असं व्यक्तिमत्व आज संपर्क प्रमुख म्हणून जे कार्यरत आहेत, आणि माजी नगरसेवक म्हणून ज्यांनी त्यांचं कार्य अगदी उत्तमरित्या बजावलं आणि कार्य सक्षम
आणि कार्यसम्राट म्हणून आपण त्यांना अगदी जवळून पाहिलं या स्पर्धेमध्ये. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्यांना संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने ऐरोली प्रीमियर लीग 2025 ची ही जर्सी देऊन आपण सन्मानित करणार आहोत. आज आपण पाहिलं तर अगदीच अनेक युवकांना त्यांनी एकत्र ठेवलं, अनेकांना अगदीच त्यांनी प्रोत्साहन केलं. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अनेकांच्या गरजा आणि त्याचप्रमाणे अनेक गोष्टी मात्र त्यांनी सोडवल्या. तेच आमचे मनोहर कृष्ण मडवी साहेब, आज त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सुपर टेन्स क्रिकेट .in माध्यमातून एक संपूर्ण क्षणचित्र ऐरोली प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 1 टिपलं जाते. त्याचप्रमाणे आमचे विकी, त्यांचं देखील आम्ही आज स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीने. अनेक पाहुणे मंडळी आहेत. आज आपण पाहिलं तर अनेकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. आणि करण मित्र मंडळाचं क्रीडांगण. चला चेंडू पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. बॅटर जर आपणास चेंडू चॉईस करायचा असेल तर आपण या, कारण की पहिल्या षटकामध्ये तुम्ही चेंडू चॉईस करू शकता. बॅटर्सना विनंती असेल तर आमचे प्रथमेश दादा. आज एकंदरीत आपण पाहिलं तर संपूर्ण मडवी कुटुंब राजकीय क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये देखील कायमस्वरूपी अग्रनामांकित भूमिकेत राहिलेत. आज राजकीय क्षेत्र अगदीच निवडलं, परंतु क्रिकेटमध्ये देखील त्यांनी एक चांगलं प्राधान्य त्यांनी दिले आणि अनेकांना त्यांनी प्रोत्साहित देखील केले. खूप खूप आभार व्यक्त करावे लागतील त्या संपूर्ण मान्यवरांचं. आज सन्माननीय करणदादा ते देखील उपस्थित होते आमच्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्ताने. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय बंडू केनी साहेब ते देखील उपस्थित राहिलेले. अशा अनेक पाहुणे मंडळी आहेत, त्यांची उपस्थिती प्रामुख्याने या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला कायमस्वरूपी पाहायला मिळते. चला मॅचला आपण सुरुवात करून घ्यायची. लगेचच आपण मॅचकडे देखील वळणार आहोत, ज्या ठिकाणी 113 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. तर दुसऱ्या इनिंगला आपण करूया सुरुवात. पंचांचा हिरवा कंदील अर्थातच ग्रीन सिग्नलचा इशारा येतोय. सलामीची जोडी. हो, यावेळेस पहिलाच बॉल. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि आता स्वागत केलंय दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती. अर्थातच आमचे क्रिकेटचे अशील चाहते आणि खुल्या गटातील आणि व्यावसायिक गटातील ट्रायडन नवी मुंबई या संघाचे संघ मालक सुरेशजी राणा अंकल यांचं 60+ खेळाडू. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेचायचा आहे, परंतु टप्पा थोडासा चेंज केला. नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समन त्याचा देखील आपण नक्कीच उल्लेख करणार आहोत. चला टीम जॅन औषधी, विनंती असेल आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. दिनेश दादा बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळवा, विनंती आहे. सुमित. हो, यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आमच्या कॅमेरामॅनला सलामी देत असताना हा प्रथमेश शिंदेच्या बॅटपण येते षटकार. 6 धावा, 12 धावा, 113 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे.
नॉन स्ट्रायकर एंडला सुमित. आणि आता जर आपण पाहिलं तर गती थोडीशी कमी ठेवली. अगदीच बुंद्यात टाकला खोलवर पद्धतीचा बॉल. अगदी फ्लाईट दिली. बॅट्समनला अगदी चकित केलं. सन्मान देण्यास भाग पाडलं. आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. 4 चेंडू अखेरीस 14 धावा. 14 ऑन स्कोरबोर्ड. 14 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता त्याच्यामध्ये अजून 6 धावा ऍड करा म्हणजे टीमचं टोटल पुढे सरकतंय जवळजवळ 20 या आकड्यावरती. अगदीच पावसाचं वातावरण पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. दुसऱ्या इनिंग मध्ये काहीतरी वातावरणामध्ये थोडासा बदल झाला. पहिल्या इनिंग मध्ये धावांचा पाऊस पडला डीके टायटन्स या संघाच्या प्रत्येक खेळाडूने, परंतु आता पाऊस देखील पडेल आणि धावांचा पाऊस देखील पडणार आहे. यावेळेस गॅप शोधलाय, गॅप निवडलाय. पॉईंटच्या दरम्यान दूरवरतून क्षेत्ररक्षक येतात. 1 धावसंख्येसाठी कॉल राहिला आणि बघता बघता दुसरी धाव. तिसऱ्यासाठी प्रयत्न होईल की काय. आणि आता त्या 3 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट होतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. षटकाची होईल समाप्ती म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. पहिल्या इनिंग मध्ये पहिले षटक ते देखील महागडं पडलं. जवळजवळ त्या षटकामध्ये 30 धावा आल्या, परंतु दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज आमचे सुरेश राणा अंकल त्यांच्या विरोधामध्ये तब्बल 23 धावा आल्या. हरकत नाहीये, चांगला प्रयत्न राहिला बॅटिंग करणारी टीम कडून, गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून देखील. गोलंदाजी मार्क वरती राहुल साळवी. नवी मुंबईचं क्रिकेट. आणि आता जर आपण पाहिले तर लीग फॉर्मॅट मध्ये आपल्या स्थानिक खेळपट्टीवर आपला प्रभाव देत असताना व्हेरी फर्स्ट बॉल अगदीच राईज होणारे चेंडू डॉट येतोय. बॅट्समनला चकित करून जाता फिंगर स्क्रोल केले, फक्त दिशा ठेवली, थोडंसं हलकंसं वळण चेंडूने घेतले. डॉट बॉल. प्रथमेश शिंदे. पावसाचं देखील वातावरण, थोड्याच वेळात पाऊस देखील पडायला सुरुवात झाली आणि आता खरी मजा येईल. ओहो, यावेळेस सबने डिलिव्हरी, परंतु दिशा थोडेसे भरकटले. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाबा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. आज नवी मुंबई क्रिकेटमध्ये अनेक असे खेळाडू आहेत आणि अनेक असे 40+ खेळाडू ज्यांनी आपलं अभिराज्य गाजवलं. यावेळेस फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये निलेश दादा जातील, फील्ड करतील, तत्पूर्वी मिळेल ती म्हणजे सिंगल. 25 धावा. 2 चेंडू अखेरीस 25 धावा. अगदीच येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आलाय मोठा. या शब्दांची जोडणी कुणी केली माहित नाहीये, परंतु खरं तर हेच वातावरण आपल्याला हवं असतं. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम खरं तर हेच सगळं काही सांगून जातं. आणि आता ज्या प्रकारे बंदुकीतून गोळी निघते त्या प्रकारे आता मात्र चेंडू निघायला सुरुवात होईल, कारण की ओलं वातावरण आहे. विकेट देखील ओली होईल. हो, यावेळेस मी जसा उल्लेख केला तसा हा चेंडू त्याच पद्धतीचा रिलीज होत असताना पाहायला मिळतो. येतोय डॉट. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 25 या आकड्यावरती. 25 ऑन स्कोरबोर्ड. 25 धावा. हो, यावेळेस आपण पाहिलं तर वेग भरपूर होता. बॅट अगदीच वेळेवरती ओपन केल्या बॅटचा फेस. 1 धाव तर मिळते. 26. अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल. स्ट्रायकर एंडला प्रथमेश शिंदे. हो, यावेळेस मात्र कॉपी बुक स्टाईल मध्ये सर सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा अप्रतिम फटका प्रथमेश शिंदेच्या बॅट मध्ये येतोय. अर्थातच पंचांचा इशारा काय येतोय. या 4 धावा आहेत. प्रयत्न तर अप्रतिम राहिला. कॉपी बुक स्टाईल मध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची एक आठवण, एक ओळख करून देणारा हा फटका प्रथमेशच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक. अंतिमचा चेंडू आणि अंतिमच्या बॉलवरती देखील चापट चाबूक शॉट.
स्ट्रेट डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या अगदी डोक्यावरून पाठवलंय सीमारेषा पलीकडे 6 या धावसंख्येसाठी आणि षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती 36 धावा. वेल बॅटिंग परफॉर्मन्स. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा जर आपण पाहिल्या तर जवळजवळ जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या षटकामध्ये आल्या जवळजवळ 13 धावा. कौतुक करावं लागेल. अप्रतिम बॅटिंग. प्रथमेश शिंदे जर आपण पाहिले तर वैयक्तिक 32 या धावसंख्येवरती आता खेळतोय. आणि आता जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गवरती निलेश भोईर एक एक्सपिरियन्स खेळाडू. आता यावेळेस आपण पाहिलं तर अनुभव वापरला जातोय. युवा जोश मोस्ट एक्सपिरियन्स मॅन. ओहो यावेळेस बॅट सुटली. थोडस मात्र स्वतःला वाचवा. पावसाचं वातावरण आहे, ओली खेळपट्टी, त्याचप्रमाणे अगदीच आपलं शरीर देखील थोडे ओल्याव्या परिस्थितीमध्ये असतं. परंतु बॅटची पकड तुम्हाला ही मजबूत ठेवावी लागेल. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती. प्रथमेश शिंदे जर आपण पाहिले तर 10 चेंडू आणि 32 धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्यावरती संपूर्ण टीमचा विश्वास भरपूर आहे. तो विश्वास देखील पूर्ण करेल. यावेळेस थोडेसे स्वतःला सावरत असताना एक धाव कंप्लीट होत आहेत. कॉल राहिला दुसऱ्यासाठी आणि आता काय होईल बघता बघता दुसरी धाव कंप्लीट होते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल. सन्मान जाधव अगदीच महत्वाचा खेळाडू. कुठे ना कुठेतरी मात्र हा लपून होता आणि आता आपल्याला नक्कीच त्याची फिल्डिंग पाहायला मिळते. हा थ्रो अप्रतिम राहिला. हे अस्त्र मध्येच कुठे ना कुठे बाहेर पडत असतं. यावेळेस फटका फसलाय नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक फक्त फीड करतायत, बॉलच्या मागे धावतायत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत. अर्थातच टीमची धावसंख्या 41 धावा. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. एक्केचाळीस धावा. ओली खेळपट्टी, वेगवान चेंडू आणि वाईट बॉल. टीमची धावसंख्या 42 42 धावा. यावेळेस दूरवरतून खेळण्याचा प्रयत्न आता मात्र अगदीच सिंगल कंप्लीट होईल. 43 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. अंतिमच्या 2 चेंडूवरती घणागती प्रहार हा डेफिनेटली केला जाईल. परंतु आता इथून पुढचा प्रवास कशा पद्धतीने असेल. टीम जर आपण पाहिली तर डीके टायटन्स आणि जॅन औषधी या संघाचा. शेवटचे 2 बॉल. चला फास्ट खेळा. पावसाचं देखील वातावरण राहिलंय. ओली खेळपट्टी अगदी टप्पा पडल्यानंतर स्किट होणारा चेंडू आणि अंतिमचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल. 43 धावा. चला क्वार्टर फायनल साठी मी इन्व्हाइट करीन टीम इंडियन लॉजिस्टिक टीम कॅप्टन आणि स्वस्तिक महाराजा टीम कॅप्टन. तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचे. आपण लगेच टॉस घेणार आहोत. खरं तर आपण प्रत्येक इनिंगच्या मध्ये आपण टॉस घेतोय, परंतु खूप उशीर झाला आमच्यापर्यंत ती माहिती कळण्यासाठी. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आयोजक कमिटीच्या वतीने इंडियन लॉजिस्टिक आणि स्वस्तिकी महाराजा या दोन्ही संघाचे कॅप्टन्सला विनंती करेन की आपण रिपोर्टिंग करा. न्यू बॅट्समन जर आपण पाहिलं तर भास्कर शिंदे 50+ चे दर्जेदार खेळाडू. यावेळेस आल्या मात्र आपले हात खुले केलेत. गॅप मध्ये चेंडूला पाठवले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहे. फीड करतात, थ्रो करतील तत्पूर्वी मिळेल ती म्हणजे अंतिमच्या बॉलवरती सिंगल
आणि षटकाची होते समाप्ती. पहिल्या 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 44, 44 ऑन स्कोरबोर्ड. तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आयफोन हा मोबाईल आला. ज्या कोणत्या खेळाडूचा मोबाईल असेल त्याने आमच्याशी संपर्क साधा. त्याचा वॉलपेपर अगदी लहान बाळाचा आहे त्या मोबाईलवरती. तर ज्या कोणत्या खेळाडूचा मोबाईल असेल तर आपण नक्कीच संपर्क साधा आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी. 44 धावा झाल्यात. चला इंडियन लॉजिस्टिक टीम कॅप्टन आणि स्वस्तिक महाराज टीम कॅप्टन नितीन दादा देसाई विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. अन्यथा दोघांचे एक एक ओव्हर्स कमी करण्यात येईल. इंडियन लॉजिस्टिक संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सुजित मोरे आलाय गोलंदाजीसाठी. फोर्टी 45 धावा. आता खरी तर पावसाला सुरुवात झाल्या. ही मजा आहे पावसाळी रबल बॉल क्रिकेटची. हो यावेळेस स्टेप आउट होऊन खेळल्यात नो मॅन्स लँड मध्ये. अगदीच सन्मान जाधव धावत आहेत. टीम वंडर बॉयज 40+ शेन वॉर्न अगदीच छुपा रुस्तम कुठल्याही क्षणी त्याचे अस्त्र तो वापरत असतो. तोच सन्मान जाधव फिल्डिंगच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक थ्रो राहिला त्यावरती एक सिंगल आली म्हणजे टीमची धावसंख्या 46. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा ज्या प्रकारे पहिल्या काही षटकांवरती जो फटका सजवला होता तोच फटका या चेंडूवरती पेश केला जातोय. अर्थात षटकार आणि टीमची धावसंख्या 52 या आकड्यावरती 52. तर टीम इंडियन लॉजिस्टिक आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल स्वस्तिक महाराजा. दोन्ही संघाच्या कॅप्टन मध्ये आपण करणार आहोत क्वार्टर फायनल चा टॉस. आमचे सन्माननीय पाहुणे जर आपण पाहिले तर मनोहर कृष्ण मडवी साहेबांच्या शुभ हस्ते पण हा टॉस करत आहोत. क्वार्टर फायनल नंबर 1 चा यावेळेस एकदा मिळत आहे. क्वार्टर फायनलचा हा टॉस. एका बाजूला टीम स्वस्तिक महाराजा दुसऱ्या बाजूला टीम इंडियन लॉजिस्टिक आणि त्याचप्रमाणे टॉस करत आहेत आमचे सन्माननीय पाहुणे मनोहर कृष्ण मडवी साहेब. आणि काय घडेल शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 53 53. यावेळेस सन्मान दिला म्हणजे शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक प्रथमेश शिंदे आपल्याकडे ठेवेल. टीमची धावसंख्या 54 या आकड्यावरती येणारे चेंडू असेल 6 आणि जिंकण्यासाठी 59 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 59 धावा. टॉस कोणी जिंकलाय क्वार्टर फायनल चा टॉस. इंडियन लॉजिस्टिक टीम कॅप्टनने टॉस जिंकलाय माझ्या माहितीप्रमाणे. कळलंच आता तुम्ही टॉस जिंकलात. येस तुमचा निर्णय आमच्यापर्यंत कळवा. कॅप्टन्सला विनंती करेन की आपला डिसिजन हे आमच्यापर्यंत कळवायचं. आमचे पाहुण्यांना विनंती करेन की आपण स्थानपन्न व्हा. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा. अमित मिळगावकर आणि या 4 धावा. अमितचं स्वागत केलं चौकाराने. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 58. जर हा सामना जिंकायचा असेल तर प्रथमेश शिंदे याला त्याची मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल. टीमची धावसंख्या 58. थँक्यू सो मच डॉक्टर प्रशांत म्हात्रे सर आपली उपस्थिती आपण दर्शवली. यावेळेस सिंगल आणि
या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक प्रथमेश शिंदेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रथमेश शिंदे याच्यासाठी. वेल बॅटिंग परफॉर्मन्स. वैयक्तिक 51 धावसंख्येवरती या मात्र आपला खेळ साकारते. कौतुक करावं लागेल. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. यावेळेस आपण पाहिले तर दुर्वातून चेंडूला खेळून काढले. एक धावसंख्येसाठी कॉल आणि दुसऱ्यासाठी चालू असलेला प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये जर आपण पाहिले तर यशस्वी. 2 धावा. टीमची धावसंख्या 61. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अंतिमचे 3 बॉल. आणि आता काय घडते. एकदा बॅटिंग आवडली असं प्रथमेश जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या मुवमेंट पर्यंत मात्र किल्ला ज्याने लढवला तोच प्रथमेश शिंदे. या मुवमेंटला मात्र कुठे ना कुठेतरी कमी पडते, मागे पडते. हरकत नाहीये, परंतु प्रयत्न करत असताना एक वेगळं समाधान मात्र त्याच्या टीमला अगदीच एक यशस्वी होण्याची जाणीव त्यांनी निर्माण करून दिली. कौतुक करावं लागेल प्रथमेश शिंदे याचं. वेल बॅटिंग परफॉर्मन्स. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 51 धावसंख्येवरती ज्याने आपला खेळ साकारला. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय. अर्थातच टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली, टीम वंडर बॉयज 40+ मधला षटकारांचा बेहतरीन बादशाह जो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने बॅटिंग करण्यासाठी आणि वाऱ्याच्या अगदीच सभोवताली बॅटिंग करण्यासाठी नक्कीच त्या खेळाडूची ओळख आहे, नाव आहे मोहन पवार. दोन्ही हाताने बॅटिंग करू शकतो ही असलेली खासियत मोहन पवारची आहे. ओहो, यावेळेस पहिलाच बॉल अगदीच बीट होते. डॉट बॉल आहे म्हणजे शेवटचे 2च चेंडू खेळायला भेटलेत. हरकत नाही आहे. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक. टीमची धावसंख्या जागेची स्थिरते म्हणजे 61. मी मगाशीच उल्लेख केला की कुठल्याही क्षणी हा खेळाडू आपला खेळ साकारू शकतो. शेवटचा बॉल तो देखील येते. डॉट. हार्ड लक बॅड लक टीम जॅन औषधी. आज दिनेश दादा मगनानी आज कौतुक करावं लागेल. चांगला परफॉर्मन्स तुमच्या टीमच्या माध्यमातून तुम्ही दाखवलात. कुठे ना कुठेतरी मात्र